तुम्ही रिक्षामध्ये कधी बाईक बघितली आहे का, स्कूटी बघितली आहे? मी तुम्हाला आज दाखवतो. हे बघा, हे बघा. तर गाईज मी थोडंसं स्नॅक्स खायला बसलो आहे. आज मी तुम्हाला एक दाखवतो. आता हा जो आहे तो चिकन क्रिस्पी बर्गर आहे. तो यो व्हाट इज अप पीपल, तो कैसे आप सब लोग, आए होप आप सब ठीक रहोगे. तो फाइनली अपन निकल चुके हैं राइड पे. तो मैं कुछ स्टार्टिंग का ही थोड़ा हिंदी बोलने वाला हूँ, बट ये आज का जो अपना व्लॉग होने वाला है मराठी स्पेशल होने वाला है. तो मराठी में ही आज अपन बोलने वाले. तो गाइज़ दिल से सॉरी, आज पूरा वो व्लॉग जो है मराठी में शूट करने वाला हूँ, बट अपन खाली स्टार्टिंग का इंट्रो हिंदी में ले रहे हैं. तो अपने जो भी अपने हिंदी पब्लिक है उनको थोड़ा समझने के लिए अभी क्या है, बने रहो वीडियो में. मैं थोड़ा सा एक डिटेल देना चाहूँगा. अभी मराठी चालू. तर कसं आहे माहिती पब्लिक, मराठीमध्ये आज बोलायला म्हणजे एवढं एकदम भारी वाटतं आहे ना. कसं आपली मातृभाषा मराठी आणि आपण मराठी बोलत नाही तर मग मजाच नाही आहे. तर फर्स्ट टाईम मी माझ्या लाईफमध्ये कोकणमध्ये चाललेलो आहे आणि मराठी पण बोलतो आहे. तर सोने पे सुहागा जो बोलते ना, तर तसं झालेलं आहे. आता मी इन शॉर्टमध्ये तुम्हाला एकदम फटाफट डिटेल देतो की आता मी एक्झॅक्टली कुठे उभा आहे. तर मी सध्या पळसपी फाट्याला उभा आहे. तर म्हणजे मी घरातून निघलो, परत माझ्या मित्राकडे गेलो. माझ्यासोबत आज माझा मित्र राहुल आहे. राहुल काय बोलतो बाय, मजे वे मजे वे. तर ॲक्च्युली तो थोडासा शाई आहे, म्हणजे जास्त व्हिडिओ वगैरेमध्ये येत नाही. तर हे बघा, मी माझ्या पाठी दिसत असेल पळसपे फाट्याला. तर मी एकदम फटाफट गाडी आणली आणि ॲक्च्युली 7चा निघायचा प्लॅन होता. तर असं झालं की सकाळी 7 कसं असतं ना, जे ठरलेलं असतं ना त्याप्रमाणे काहीच होत नाही. म्हणजे तुम्ही किती ट्राय करा, काय ना काही गोष्टीमध्ये डिले होणारच. तर काय आता चालू राहू द्या व्हिडिओ, बघा पुढे कसे सीन्स येतात, ते सिनरी येतात, ते नजारे सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार. आणि मी एवढं एक्सायटेड आहे ना गाईज, मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम कोकणमध्ये चाललेलो, कोकण एक्सप्लोअर करायला चाललो. पण एक्झॅक्टली म्हणजे महाड वगैरे त्या साईडला जाणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये राहा माझ्यासोबत, तुम्हाला सगळं दाखवत जाईल मी. तर आता सध्या जास्त का आपण बोलू शकत नाही, चला भेटूया राईडला. तर गाईज कसं आहे, आज थोडा तुमचा भाऊ खूप एक्सायटेड आहे. एक्सायटेड का नाही असणार, कारण की माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी कोकणात चाललेलो आहे. सो त्यामुळे मी आज खूप एक्सायटेड आहे. आणि मी हा डिसिजन मराठीमध्ये का घेतला, कारण की माझ्या मित्राने, माझ्या 1-2 मित्राने मला सजेस्ट केलं की तू मराठीमध्ये एकदा ट्राय कर व्लॉग. तर ॲक्च्युली खरंच खूप एवढं भारी वाटतं आहे मराठीमध्ये व्लॉग करायसाठी. मजाच आहे, तुमच्या भावाची मजाच आहे. ॲक्च्युली आता हा आपण आहे NH66 हायवेला. इकडचं थोडेसे रस्ते, थोडे पॅच चांगला येतात, थोडा पॅच खराब येतो. तर राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत, व्हिडिओ स्किप करू नका गाईज, मजा भरपूर येणार आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल माझा, तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. मित्रांनो हे बघा, माझ्या लेफ्ट हँड साईडला कर्नाळा फोर्ट आहे. तर पूर्ण ढगांनी झाकलेलं आहे आणि ह्या साईडला बघा ना, अख्खे डोंगर रांगा कशा पसरल्यात, जणू काही हिरवी चादरच टाकलेली आहे. तर आता सध्या आपण कर्नाळ्यातच आहोत. एवढा खूप सुंदर नजारा आहे ना. निसर्गरम्य नजारा पाहून मनास खूप शांती भेटते आणि मजाही तेवढीच येते. आणि मी कंटिन्युअसली गाडी एकदम हळूहळू चालवतो आहे, कारण की मला माझे रस्ते पण मला एन्जॉय करायचे आहेत आणि नेचर पण एन्जॉय करायचं आहे. हे बघा, वाव,
पैशापुढे हे काहीच नाही आहे मित्रांनो. आपण तर पैसे कमवायला काय सगळे पैसे कमवतात, पण नेचरला पण व्हिजिट करा. या रस्त्याला खूप माकडे असतात. आता तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. A few moments later. चाकरमानी चालले आहेत गावाकडे, कोकणामध्ये, गोवा, अलिबाग, पेन शहर ह्या साईडला. पण आपल्याला सरळच जायचं आहे, पेनमध्ये एंट्री करायची नाही आहे. आता आपण सध्या पेनमध्ये आलेलो आहोत. आता आपला डायरेक्ट हॉल्ट असणार आहे नाश्त्यासाठी, तो थेट नागोठण्यामध्ये. तर तुम्हाला मी डायरेक्ट आता नागोठण्यामध्येच भेटतो. तर व्हिडिओमध्ये टिकून राहावा, बनून राहावा, अशीच मजा करत राहावा. कसं असतं गाईज, लाईफ एकच असते, लाईफ एकदाच भेटते. तर हसत खेळत राहायचं, दुसऱ्यांशी सेम तसंच वागायचं. एकदाच लाईफ भेटते, मस्त एन्जॉय करायची. आणि जे माझे रायडर बंधू असतील त्यांना मी एक मेसेज देऊ इच्छितो, तुम्ही जेवढी फास्ट रायडिंग करता थोडीशी स्लो करत जावा. कारण की कसं आहे, आयुष्य एकदाच भेटलेलं आहे. तर थोडंसं ओव्हर स्पीडिंग करू नका आणि सांभाळून गाडी चालवा. पळवायची म्हणून पळू नका. कारण की आपल्या पाठी आपले आईवडील असतात, आपली फॅमिली असते. एक आस असते त्यांची, आपला मुलगा आत्ता गेला तर घरी येईल. पण माझं जे म्हणायचं आहे ना, काय म्हणायचं आहे ना मला, ते तुम्हाला कळलं असेल रायडर माझ्या भावांना. तर थोडंसं सांभाळून गाडी चालवा, ओव्हर स्पीडिंग करू नका. तर चला, तुम्हाला मी भेटतो थेट नागोठण्यामध्ये. तर मित्रांनो, माझा अवतार बघू शकता तुम्ही. आता सध्या मी नागोठण्यामध्ये आलेलो आहे. तर नागोठण्यामध्ये नाश्ता करायसाठी थांबलेलो आहे. सकाळी मी फक्त जस्ट चाय पिला आहे घरातून निघताना. आता टाईम झालेला आहे एक्झॅक्टली, एक सेकंड मी तुम्हाला टाईम सांगतो, 11:15 झालेले आहेत आणि मी नागोठण्यामध्ये थांबलो आहे. मी तुम्हाला दाखवतो आता आम्ही काय मागवलं आहे नाश्त्यासाठी. राहुल बस ना, बस बस पुढच्यावर. तर वडापाव चालू आहे, एक घास वडापाव आणि एक गोट चाय, असा करून तुमचा भाऊ नाश्ता करतो आहे. काय करणार आता, सत्तर 75 किलोमीटरची राईड झाली आहे. राईड करून करून कसं थोडंसं जरा असं गुंगल्यासारखं होतं, झोप आल्यासारखे होते. म्हटलं चला थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया, म्हणजे कसं जरा अजून पुढे राईड करायला मजा येईल. तर आता मी चाललेलो आहे एक्झॅक्टली पानगावमध्ये, लोणेरे इथे माझ्या मित्राच्या इथे. तर तिथून मी थांबणार पण आहे आणि पुढे महाडला पण जाणार आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, तुम्हाला समजेल मी कुठे कुठे जाणार, काय काय करणार आहे.
कोकण सिरीजचे ब्लॉग येत राहतील आता कंटिन्यू 3-4 आपले व्हिडिओ येणार आहेत. तर स्टे ट्यून. आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या भावाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी आता नाश्ता करून घेतो, जास्त काय बोलत नाही, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर गाईस आता मी सध्या माणगावमध्ये आलेलो आहे. माणगावमध्ये मी थोडंसं म्हणजे स्नॅक्स खायसाठी थांबलो आहे, हलकीशी भूक लागली आहे. नागोठण्यापासून ते टोटल मी आत्तापर्यंत 40 किलोमीटर कवर केलेले आहेत. तर आतापर्यंत जे 40 किलोमीटर झाले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे रस्ते खराब आलेले आहेत आणि पण नागोठण्यापर्यंत नागोठणं आणि त्याच्यामध्ये गडद म्हणून एक काहीतरी गाव लागतं, गडद ते नागोठण्यामध्ये थोडेसे रस्ते खराब भेटले. पण त्याच्यानंतर नागोठण्यानंतर थोडासा पालीच्या तिथपर्यंत येऊपर्यंत म्हणजे थोडेसे रोड खराब होते. पण नंतरनी जसं की पुढं आल्यानंतर रोड आपल्याला इतने अमेझिंग भेटलेत ना. आता पाऊस यायचा पण आता चान्स आहे शक्यतो, बघूया आता. माझ्या जस्ट पाठी माणगाव स्टेशन आहे. मी सध्या आता माणगावमध्येच आहो आपण आणि इथून तर लोणेरे लयच लय 20 किलोमीटर असेल. तर 5-6 किलोमीटर पुढं जायचंच अजून, बघूया. आता इथून कंटिन्यू व्लॉग चालू ठेवा. ॲक्च्युली मी जास्त शूट नाही करत आहे कारण की जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ बनवायचा पण नाही आहे. जेवढा छोटा व्हिडिओ ठेवता येईल मला छोटासा व्हिडिओ ठेवायचा. तर A few moments later. तर गाईज मी थोडंसं स्नॅक्स खायला बसलो आहे. आज मी तुम्हाला एक दाखवतो. आता हा जो आहे तो चिकन क्रिस्पी बर्गर आहे. तर हा माणगावमधला चिकन क्रिस्पी बर्गर आहे. आता आपल्या इथे की वेगळा चिकन क्रिस्पी असतो, पण इकडचा बघा किती वेगळा आहे, युनिक आहे. खाऊया, मजा करूया, टेस्ट करूया. तर गाईज फायनली मी लोणेरेमध्ये पन्हाळगड म्हणून गाव आहे माझ्या मित्राचं, तर तिथे आलेलो आहे. ॲक्च्युली जसं मी माणगावमध्ये एंट्री केल्यापासून जो पाऊस लागला कंटिन्युअस 2 तास झाले आहेत, पाऊस कंटिन्यू चालू आहे. आणि ॲक्च्युली माझ्या मित्राचं एक काम पण होतं बँकेमध्ये, ते काम पण झालेलं आहे. आणि परत त्याच्यानंतर मग तिथून परत इथपर्यंत यायसाठी पण थोडंसं डिस्टन्स होतं. तर पाऊस एवढा लागलेला आहे ना, खतरनाक जबरदस्त पाऊस लागलेला आहे. अजूनपर्यंत कंटिन्यू चालू आहे. मी पूर्ण भिजलेलो आहे, तो पण पूर्ण भिजला आहे. आणि माझे कपडे पण थोडेफार ओले झालेले आहेत, म्हणजे अंगावरचे तर सगळे झालेले आहेत पण बॅगेमधले पण ओले झालेले आहेत. पण आता बघूया, सुकायला टाकलेले आहेत. आता फ्रेश बी होऊ, जेवण करू, मग नंतर मग अजून गाव पण थोडंसं एक्सप्लोअर करेल. आणि एक ठिकाणी अजून मी जाणार आहे, पण ते तुम्हाला आता बघायला भेटेल पुढच्या पार्टमध्ये. तर आय होप ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढ्या पण गोष्टी आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जेवढा होता येईल तेवढं शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.